हाय. आज ना आपण ओंबडस्मॅन बद्दल समजून घेणार आहोत. ओंबडस्मॅन म्हणजे काय? लोकपाल. पण आपण ओंबडस्मॅन कोणता माहिती का? बँकिंग ओंबडस्मॅन बद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जेव्हा बँकेमध्ये तुमचा चेक ॲक्सेप्ट केला जात नाही किंवा तुम्हाला व्यवस्थित सेवा दिली जात नाही किंवा ते त्यांचे जे बँकिंग अवर्स आहेत ते व्यवस्थित फॉलो करत नाहीत किंवा तुम्हाला बँकेमध्ये कोणतीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तक्रार ना बँकिंग ओंबडस्मॅनकडे करू शकता. आता ती कशी किंवा बँकिंग ओंबडस्मॅन कसा निर्माण झाला हे समजून घेऊया. पहिला बँकिंग ओंबडस्मॅन स्कीम ना पहिला 1995ला इंट्रोड्यूस करण्यात आली. त्यानंतर 2006ला RBIने बँकिंग ओंबडस्मॅनना अप्लाय केला, म्हणजे इम्प्लिमेंट केला बँकिंग सर्व्हिसमध्ये. त्यामध्ये ना जेवढ्या RBIच्या ब्रांचेस आहेत, म्हणजे 22 ब्रांचेस ऑफिसेस आहेत ऑल ओव्हर इंडिया, त्यामध्ये प्रत्येकमध्ये एक ओंबडस्मॅन असणारच, एक लोकपाल असणारच. कारण त्या त्या एरियामधील ज्या बँकेचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या लोकांच्या प्रॉब्लेम्स आहेत, कस्टमरच्या प्रॉब्लेम आहेत, त्या समजून घेणे आणि ते सॉल्व्ह करण्याचं काम तो करतो. बँकिंग ओंबडस्मॅन कोण असणार? ज्याला लॉमधील, फायनान्समधील, त्यानंतर बँकिंगमधील प्रॉपर नॉलेज असेल आणि त्याची नेमणूक फक्त 3 वर्षासाठी होते आणि त्याचं वय 65 वर्षापर्यंत असलं पाहिजे. बँकिंग ओंबडस्मॅन आता कोणते कोणते काम करतो? मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ज्या पण तुमच्या बँकिंग रिलेटेड प्रॉब्लेम असेल, बँकिंग चेक रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे जे तक्रारी आहेत बँकेच्या रिलेटेड, त्या जर बँक व्यवस्थित सॉल्व्ह करत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बँकिंग ओंबडस्मॅनकडे जाऊ शकता तुमच्या तक्रारी फाईल करण्यासाठी. अशा प्रकारे बँकिंग ओंबडस्मॅन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.